छत्रपती शिवाजी महाराज की असं कधीही कुठेही ऐकलं की आपसुकच आपल्या तोंडातून जय असं बाहेर पडतं. अभिमानाने छाती फुलते आणि अंगावरती शहार येतात. आणि आय एम शुअर की प्रत्येक मराठी माणसाला हे असंच होत असणार, किंबहुना व्हायलाच हवं. अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहेत आपले राजे. बट व्हॉट इफ जर अशी काही मराठी कुटुंब असतील जी छत्रपती शिवाजी महाराज की ऐकल्यावरती जय म्हणत नाही, किंबहुना ती म्हणूही शकत नाही, पण त्यांची छाती मात्र तितक्याच अभिमानाने फुलत असेल. त्यांनाही महाराजांबद्दल अभिमान असेल. हो, आहेत अशी मराठी माणसं. आज अशी जवळपास 100 ते 150 मराठी कुटुंब अस्तित्वात आहेत. पण ती ना महाराष्ट्रात राहतात, ना भारताच्या दिल्ली, बेंगलोर, हैदराबाद मध्ये किंवा गुजरात सारख्या शहरात. तर ती राहतात कराची, पाकिस्तानमध्ये. हो, बरोबर ऐकलात तुम्ही. पाकिस्तान, ज्याला आपण युजली आपला एनिमी देश म्हणून ओळखतो. आता तुमच्या डोक्यात एका मागोमाग एक प्रश्न उभे राहत असतील. असं कसं? ते तिथे गेले कसे? फाळणीनंतर ते भारतात का नाही आले? ते आजही स्वतःला मराठी म्हणतात का? शिवाजी महाराजांबद्दल त्यांना काय वाटतं? भारताबद्दल त्यांचं मत काय? आणि सगळ्यात जड प्रश्न म्हणजे ते भारतात पुन्हा यायला इच्छुक आहेत का? आजच्या या व्हिडिओत आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर या व्हिडिओसाठी मी स्वतः रिसर्च केला. यूट्यूब, न्यूज, आर्टिकल्स, जुने इंटरव्ह्यूज आणि काही विखुरलेले व्हिडिओज हे सगळं एकत्र करून साध्या सोप्या भाषेत ऑलमोस्ट 8 मिनिटात तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. कारण ही एक फक्त इंटरेस्टिंग स्टोरी नाहीये, हा एक प्रश्न आहे की मराठी ओळख म्हणजे नक्की काय, आणि ती सीमा ओलांडली की बदलते का? आता सगळ्यात पहिला प्रश्न की मराठी माणसं नेमकी कराची पर्यंत पोहोचली कशी? ही काही काल परवाची गोष्ट नाहीये. ब्रिटिश राजवटीच्या काळात मुंबई हे सगळ्यात मोठं बंदर होतं आणि कराची हे त्याच व्यापारी साखळीशी जोडणारं दुसरं टोक. त्या काळात काही मराठी कुटुंब नोकरीसाठी, काही व्यापारासाठी, तर काही ब्रिटिश सैन्याशी संबंधित कामासाठी कराची आले. आणि तेव्हा काही भारत पाकिस्तान असा वाद नव्हता, एकच देश होता. बॉर्डर्स नव्हत्या, पासपोर्ट नव्हते, आपले परके असा शब्दही नव्हता. सगळं काही नॉर्मल आणि सुरळीत चाललेलं होतं. आणि मग झाली 1947 ची फाळणी. फाळणीनंतर पाकिस्तान हा भारतापासून वेगळा देश झाला. बरं, फाळणी झाली, मग हे पाकिस्तानातले मराठी माणसं पुन्हा भारतात का नाही आले? हा प्रश्न आज आपल्याला सोपा वाटतो की फाळणी झाली मग पुन्हा या ना, पण त्या काळात हा प्रश्न सोपा नव्हता. ट्रेन भरून येत होत्या, कत्तली होत होत्या, माणसांना देशापेक्षा जीव वाचवणं महत्वाचं होतं. आणि अशा परिस्थितीत काही मराठी कुटुंब म्हणाली, इथे काहीच झालेलं नाही, इथेच आपलं घर आहे, असं म्हणून ती तिथेच राहिली. पण इतिहास कोणासाठी थांबत नाही. हळूहळू सीमा घट्ट झाल्या, विजा आली, राजकारण आलं आणि परत येणं सोपं राहिलं नाही. आणि मग अशा प्रकारे आज कराची आणि इतर पाकिस्तानात जवळजवळ 100 ते 150 मराठी कुटुंब असल्याची नोंद आहे. जाधव, गायकवाड, सातपुते, कांबळे, मोरे अशी आडनावे आजही तिथे ऐकू येतात. तिथे घरात मराठी बोलली जाते, मुले मराठी समजतात, घरात गणपती येतात, मोदक होतात, जयदेव जयदेव असे हळू आवाजात आरतीचे बोलही ऐकू येतात. दंदनाट नाही, मिरवणूक नाही, गणपतीला डीजे नाही, पण भावना मात्र तशीच आहे, कारण महाराष्ट्र मनात आहे. आता सगळ्यात संवेदनशील पण एक महत्वाचा प्रश्न की ते शिवाजी महाराजांना मानतात का? याचं उत्तर सरळ हो किंवा नाही नाही. ऑफकोर्स ते पाकिस्तानी आहेत, आपल्यासारखे ते बॅनर लावू शकत नाहीत किंवा घोषणा देऊ शकत नाहीत किंवा सोशल मीडियावरती स्टेटसही ठेवू शकत नाहीत. पण त्यांना मराठ्यांचा इतिहास माहिती आहे. शिवाजी महाराज कोण होते, त्यांनी मराठी माणसांसाठी आणि महाराष्ट्रासाठी काय केलं हे त्यांना माहिती आहे. त्यांनाही आपला इतक्याच महाराजांबद्दल अभिमान देखील आहे. पण फरक फक्त एवढाच आहे की आपण अभिमान गोंगाटात शिवजयंतीला डीजे लावून दाखवतो आणि ते अभिमान मनात ठेवतात. भारताबद्दल त्यांना काय वाटतं हा सगळ्यात जड प्रश्न आहे. आणि याबद्दल जास्त काही बोलणं मे बी कॉन्ट्रोवर्शियल होईल, पण इतकंच दिसून येतं की आजही भारतात त्यांची नाती आहेत. मुंबई, पुणे, मुरुड, पंढरपूर अशा काही ठिकाणी त्यांचे रिलेटिव्ह राहतात. जेजुरी, पंढरपूर, काशीतीर्थ अजूनही त्यांच्या बोलण्यात आहेत. अनेक जणांनी सांगितलंय की त्यांना भारत एकदा तरी पाहायचंय, आपल्या माणसांना भेटायचंय.
अनेक जणांची भारतात पुन्हा सेटल व्हायची देखील इच्छा आहे. पण वास्तव कठीण आहे. विजा, कागदपत्रे, नॅशनॅलिटी आणि राजकारण आणि सगळ्यात महत्वाचं 70-80 वर्ष एका जागी घालवल्यानंतर मूळ उपटणं सोपं नसतं. आपल्यासाठी पाकिस्तान हा शत्रू देश आहे, पण त्यांच्यासाठी तोच देश त्यांचा माय देश आहे. आपण महाराष्ट्रात राहतो, आपल्या मायभूमीत राहतो, तर आपले सण आपण बिनधास्त साजरे करतो. आपली मराठी भाषा बोलतो, आपलं मराठी कल्चर बिनधास्त जपतो. पण पाकिस्तानात राहून मराठी कल्चर जपणं किती कठीण असेल. ते लोक ना महाराष्ट्रात राहतात ना भारतात राहतात, तरीही त्यांनी आपली भाषा सोडलेली नाही, आपली ओळख लपवली नाही, आपण कोण आहोत असा प्रश्न बाजूला ठेवलेला नाही. ते मराठी असणं दाखवण्यासाठी जगत नाही, तर ते मराठी कल्चर मनापासून जपतात. शेवटी फक्त एवढंच सांगेन की आपल्या महाराष्ट्रात राहून आपलं कल्चर जपणं, आपली भाषा जपणं, आपली ओळख जपणं यात कसलीच भीती नाही. त्यामुळे अभिमानाने मराठी बोला, अभिमानाने आपली संस्कृती जपा आणि मराठी माणसाला सपोर्ट करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.